सर्वप्रथम पॅनमध्ये 1 कप तीळ टाकून 4 ते 5 मिनिटे लो फ्लेमवर तीळ भाजून घेऊयात. तीळ छान खरपूस भाजून झाल्यावर ते एका ताटात काढून संपूर्ण थंड करून घेऊयात. आता त्याच पॅनमध्ये पाव कप शेंगदाणे लो फ्लेमवर खरपूस भाजून घेऊयात. शेंगदाणे भाजून पूर्ण थंड करून त्याची साल काढून घेऊयात. आता एका ताटाला चमचाभर तूप लावूयात. आज आपण बिना पाकाची तिळगुळ वडी बनवणार आहोत. शेंगदाणे थंड झाल्यावर त्याचे पूर्ण साल काढून घेऊयात व आपण भाजून घेतलेल्या तिळातील 3 ते 4 चमचे तीळ वाटीत काढून घेऊयात. आता मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे जाडसर दळूयात. शेंगदाणे दळल्यावर ते प्लेटमध्ये काढून त्याच जारमध्ये तीळ टाकून जाडसर दळूयात. आता तिळाच्या कुटामध्ये शेंगदाण्याचा कूट, चमचाभर वेलची पूड व ज्या कपाने तीळ मोजून घेतले त्याच कपाने 1 कप गूळ घालून मिक्सरला दळून घ्यायचं. आता पॅनमध्ये चमचाभर तूप टाकूयात. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये दळून घेतलेले सर्व जिन्नस टाकून लो फ्लेमवर मिक्स करूयात. यामध्ये आपण आधी काढून घेतलेले तीळ टाकून लो फ्लेमवर मिक्स करूयात. अगदी 2 ते 3 मिनिटात लो फ्लेमवर हे मिश्रण घट्ट होते. गॅस कुठेही मोठा नाही करायचा. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करून आपण तूप लावलेल्या ताटावर हे मिश्रण काढून चमच्याने किंवा वाटीने हे मिश्रण सेट करूयात व आवडीच्या शेपमध्ये वडी कट करूयात. वडी कट केल्यावर अर्धा तास ह्या वड्या संपूर्ण थंड होऊ देऊयात. छान मऊसूत बिना पाकाची